स्क्रीनवर पाहू शकाल. एका बाजूला आपण पाहत आहे उल्हासनगर संघ, दुसऱ्या बाजूला मॅगी 11. या दोन टीम दरम्यान 11 उल्हासनगर टीमनं प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि भिवंडी मॅगी 11 भिवंडी संघाला इन्व्हाइट केलं बॅक. मॅन फ्रॉम दसई पहिल्या इनिंगसाठी समालोचक कक्षामध्ये बॉय ऑफ भिवंडी जयेश पाटील. पहिलाच बॉल स्लॉक स्वीप ऑन साइडला पेटन स्ट्रोक आहे जयेश पाटीलचा. बॉल थांबणार नाहीये. वन बाउन्स ओव्हर द रोल आहे चौकार दिशेनं. पुढचा चेंडू पाहूया. हा चेंडू खूपच सुरेख फटका सजवलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि या ठिकाणी मोठा मासा जयेश पाटील बॅक टू द डगआउट. ओव्हर पिच होता ऑन साइडला मोठा फटका खेळायचा. टीम मॅगी 11 भिवंडीला जयेश पाटील कॅप्टन बॅक टू द डगआउट. शिंदे मेजर यांच्याकडून शुभेच्छा भिवंडी टीमसाठी. पुढील फलंदाज मैदानामध्ये कोण येईल हे पाहायला मिळेल. सुलतान ओव्हर द विकेटने. ओ स्विंग स्विंग बॅटची कडा झाली आहे. जल्लोष मैदानाच्या आतमध्ये. लगातारचा दुसरा फलंदाज बाद. फायनल मॅच मध्ये पहिल्याच ओव्हर मध्ये बॅकफुटला टाकलाय सुलतान खानने. पुढील फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळेल. क्राऊड भरपूर आहे आज. भिवंडी विपक्ष उल्हासनगर या मॅच मध्ये बॅटर पाहण्यासाठी आज या ठिकाणी प्रेक्षक राजांची प्रेक्षक असतात. पहिलाच बॉल आल्या आल्या आपल्या नावाचा परिचय करून दिलाय पवनने आणि ज्याच्यासाठी तो ओळखला जातोय इनसाइड आउटच्या माध्यमातून ऑर्थोडॉक्स लॉंग अपला पाठवलाय चौकार. नगरपंचायत नगरसेवक सुलतान खान याचा. पुनश्च एकदा काय घडलंय. चौकाराचा प्रत्युत्तर दिलंय. पवन केलेला माघारी परतावा लागेल. मिड ऑफला म्हणतोय. चौकार आल्यानंतर पुढच्या चेंडूवर विकेट प्राप्त केलं. हा आहे सुलतान. सुलतान एक तेजदार गोलंदाज स्पिनचा जादूगर पवनला बाद करतो. क्षणाची वाट बघत असेल. ओहो चांगला बॉल आहे. चांगला बॉल. नॅस्टी बाउन्सर त्यामध्ये दाखवत असताना ऑन साइडला पिकअप 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 विथ द टर्न बॉलला पाठवलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. बाउंड्री लाईनच्या बाहेर. तरी त्याची बॅट शांत होती. आता बॅट बोलते. बोली भाषा षटकाराची करते कारण की संघ कुठेतरी बॅकफुटवर चालला होता. आता मला बॅटच्याने बोलायचं आहे आणि बॅटने बोलला. हा चेंडू 6 धावांसाठी ठोकून दिला. धर्मवीर चषक मधला षटकार अजय पाटील मोठं नाव आहे भिवंडी मधला आणि आज या मैदानावर जर नाही सिद्ध केलं. हा चेंडू आकाशालगत फटका फसलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे जज करतोय आणि या ठिकाणी विकेट प्राप्त करतोय. तिसऱ्या नावाला रबर बॉल क्रिकेट गाजवलं अर्जुन वसिटानं परंतु इथे गाजवलंय अजय पाटीलनं. मैदानाच्या बाहेर बॉलला पाठवलंय. त्यानंतर आलेला हा मोठा फटका ओव्हर पिच होता त्याला पाठवून दिलंय ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला. हा मोठा षटकार. अंपायर्स प्लीज जे कोणी अंपायर्स तरी काय करतील त्या गोष्टीला. ही फाईट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. ऑन साइडला उंच आणि डिस्टन्स देखील कव्हर केलंय. बॉल मैदानाच्या बाहेर. अजय पाटीलच्या बॅटमधनं भव्य दिव्य षटकार. रेलिंगच्या आतमध्ये जर कॅच घेतली असेल तर नाही. नगर शफल झालाय बॅटच्या रडार मध्ये पब्लिकचा जल्लोष आणि बॉलला पाठवलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. नक्कीच खूप चांगलं साथ या ठिकाणी या समालोचन कक्षामध्ये फैजल शेख जयेश विदे यांनी दिली. मी इथे थांबतोय. तुम्ही थांबू नका. पाहत राहा एकत्र. अजून एक सत्र आपल्यासाठी बाकी आहे. या ठिकाणी धर्मवीर चषकामध्ये हरिओम मित्रमंडळाने आदरणीय विजयबाई भगत यांनी जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा मनस्वी आभार व्यक्त करतोय. 62 धावा. मिस टायमिंग आहे. हा फटका झेलची संधी आहे. शेवटचा बॉल. कॅच पकडली रिले कॅच. एकंदरीत 62 धावा झाल्या. 63 आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपण जयेश दादा हे सेल्फी घेण्यासाठी चाललेत मैदानामध्ये. फलंदाजी केली जाईल. पाहूया पहिला चेंडू पुढे उच्चापण झाला. ओहो हा चेंडू राकेश आरजने झेल टिपलाय. पारितोषिक दिलं जाणार नाही. किरण यावेळेस चांगला चेंडू हाताळतोय. त्यांना देखील विनंती असेल. नेक्स्ट बॉल यावेळेस मात्र A1 पवन कमालीचा चेंडू. फटकेबाजी करावी लागेल.
ओहो यावेळेस तो चेंडू उडवलाय हवेमध्ये आहे अंतर कमी डिस्टन्स कमी पाहायला मिळत आहे लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेला अचूक कॅरी केलाय झेल पण चौथं षटक टाकण्यासाठी पुढे स्टेप आउट केलाय ओहो फाटका सुरेख आहे हा चपराक शॉट पाहायला भेटतोय आणि या चेंडूवर मिळतील 6 धावा आईवा कॅच कंप्लीट प्रेक्षकांनी झेल घेतली आहे चला प्रेक्षक आपण आकाश आसंगाव गावचा हा खेळाडू या ठिकाणी दिले जातील 2000 रुपयाचं पारितोषिक त्या खेळाडूला आणि एक टी शर्ट दिला पुढील चेंडू पाहूया हा हो. फटका सुरेख आहे सुलतानच्या बॅटीतून हा तडाखा पाहायला भेटतोय ए 1 ला ठोकलेला हा धर्मवीर चषक मधला षटकार 31 रन पुढचा यावेळेस चेंडू देखील. पुन्हा एकदा तडाखा पाहायला भेटतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने हा चेंडू जाणार षटकाराच्या नंतर बोलायला लागले आज मला फक्त गोलंदाज म्हणून ओळखलं जात टेनिस क्रिकेट जगतामध्ये एक मी ऑलराऊंडर खेळाडू आहे हे मात्र तुम्हाला दाखवून देतो मैदानाच्या आतमध्ये फलंदाज सज्ज आहे पुढे सफल झालाय पाहूया फटका फसलाय राहिल शेख त्या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी अप्रतिम झेल टिपतोय फलंदाज पहिला सलामीला आलेला फलंदाज या ठिकाणी अंतूसाठी आणि ओहो अंतूच्या बॅट मधून हा चेंडू शहापूर मध्ये फेकून दिलाय षटकार ओहो अंतू सांगतोय जा अंतू यमक शब्द होता जय सर अंतू म्हणजे हा चेंडू गेलाय ना त्याला तुम्ही आणा कारण की फलंदाज अंतू आहे क्या बात है फटकेबाजी लाजवाब